नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षात आता काही आर्थिक नियम बदलणार आहेत. यामुळे शेती क्षेत्रावर, बँकिंग क्षेत्रावर तसेच सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा परिणाम होणार आहेत. तर हे नेमके आर्थिक नियम कोणते बदलणार आहेत आणि याचा परिणाम नेमका कसा होणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून काही आर्थिक नियम बदलणार आहेत. सर्वप्रथम बँकिंग नियमांमध्ये क्रेडिट स्कोअर 15 दिवसांऐवजी आता दर आठवड्याला अपडेट केला जाईल. यामुळे कर्जदाराची फायनान्स हिस्ट्री अधिक अचूक पद्धतीने दिसणार आहे. पॅन आधार कार्ड लिंक करणे हे आता बंधनकारक म्हणजेच अनिवार्य केलेले आहे 1 जानेवारीपासून, आणि लिंक न केल्यास बँकिंग व सरकारी सेवा बंद होऊ शकतात. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांबद्दलचे काही नियमसुद्धा बदलणार आहेत. 8वा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढण्याची अपेक्षा आहे आणि केंद्रासह काही राज्यात किमान वेतन वाढू शकतं. शेतकऱ्यांसाठी काय बदल होतील तर PM किसान योजनेसाठी युनिक ID आता बंधनकारक केला जाईल. पीक विमा योजनेत वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानाची भरपाईसुद्धा शासनाकडून त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. सामान्य माणसांसाठी इथं काय बदलेल तर नवे ITR फॉर्म येण्याची शक्यता असून यात व्यवहार आधीच भरलेले असतील. इंधन दर बदलू शकतील. सुविधा कोणत्या महाग होतील तर गेमिंग प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 2% शुल्क लागेल. डिजिटल पेमेंटचे नियम अधिक कडक होतील. थर्ड पार्टी ॲप्स वापरून जर आपण 5,000 पेक्षा जास्त रक्कम पाठवली तर त्यावर 1% शुल्क आपल्याला द्यावा लागेल. सर्वात शेवटचं म्हणजे ICICI बँकेच्या इन्स्टंट प्लॅटिनम कार्डचा वापर करून खूप लोक बुक माय शोचे तिकीट फ्रीमध्ये बुक करत असतील. आता हा जो लाभ आहे हा 1 फेब्रुवारी 2026 पासून बंद होणार आहे. तर अशा प्रकारचे हे काही आर्थिक नियम बदलणार आहेत. त्याचा परिणाम बँकिंग, शेती क्षेत्रावर तसेच सामान्य माणसांवर सुद्धा होणार आहे. ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.